त्याच पक्षाने संघर्ष केलेला नाही, एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू। आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही। नाही नाही नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। नाही पण असं आहे की तुमची ठीक आहे, तुम्ही फार तळमळून सांगितलं, अगदी इथून सांगितलं, पटलं, पण तुमचे वरचे जे तिकडचे बसलेत ते होय 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 असं म्हटलं तर तुम्हाला हो हो तुम्हाला एक सांगतो, राष्ट्रवादीची अवस्था या निवडणुकीमध्ये अशी होणार आहे की ते कोणाशी युती करण्याच्या लायकच राहणार नाही। ठीक आहे, दोन्ही प्रकारचे आले आहेत, आता काय करायचं, त्यांचेच जास्त यायला लागलेत। आता तुम्ही दोन नावं घेताय धर्माची, आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं, हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का? हा, आणि जर समजा उद्या, म्हणजे अशक्य कुठली गोष्ट आहे, समजा अजित पवार जर उद्या भाजपमध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार? जसं चितय समितीच्या रिपोर्ट नंतर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं की कुठला घोटाळाच नाही आहे, किंवा आदर्शचा घोटाळा समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की घोटाळाच झाला नाही आहे, अशा मानसिकतेचे आम्ही नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, आणि ते येणारही नाही। हो, ते काय आमच्याकडे येणार आहेत?